मद्रास हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल. साथनकुलम पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण. आज मद्रास उच्च न्यायालयाने 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण असं नेमकं काय घडलं की समाजाच्या आणि न्यायाच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते त्यांनाच मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते? ही संपूर्ण कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं माग म्हणजेच 2020 सालात जावं लागेल, जेव्हा संपूर्ण देशात कोरोनामुळे कडक लॉकडाऊन लागू होता. तामिळनाडूमध्ये जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स राहत होते. त्यांचं एक छोटंसं मोबाईल विक्रीचं दुकान होतं. त्यांची चूक फक्त इतकीच होती की त्यांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अवघा काही वेळ आपलं दुकान जास्त वेळ उघडं ठेवलं होतं. नेमक्या त्याच वेळी तिथे पोलिसांची टीम पोहोचते. नियमांचं उल्लंघन केल्याच्या नावाखाली पोलीस पिता पुत्राला पकडून पोलीस ठाण्यात नेतात. पण तिथे जे घडलं ते मानवतेला काळीमा फासणारं होतं. पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर इतक्या अमानुष आणि अघोरी पद्धतीने अत्याचार करण्यात आले की ऐकूनही अंगावर काटा येईल. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या अशा जखमा होत्या ज्या पोलिसांनी केलेल्या क्रूरतेची साक्ष देत होत्या. या बेदम मारहाणीमुळे आधी मुलगा बेनिक्स याचा मृत्यू झाला आणि त्याच्या अवघ्या काही दिवसानंतर वडील जयराज यांनीही जगाचा निरोप घेतला. पोलीस कोठडीत झालेल्या या मृत्यूंमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पोलीस आपल्या अधिकाराचा असा भयानक गैरवापर कसा करू शकतात? पोलीस कोठडीत जर एखादा माणूस सुरक्षित नसेल तर मग न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित झाला. त्यांची चूक इतकी मोठी नक्कीच नव्हती ज्याची शिक्षा त्यांना प्राणाने मोजावी लागली. दोघांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर न्यायासाठी एक मोठी मोहीम सुरू झाली. देशभर हॅशटॅग व्हायरल झाले. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या तपासात हे स्पष्ट झालं की या संपूर्ण गुन्ह्यात 9 पोलीस कर्मचारी थेट सहभागी होते. आपण अनेकदा म्हणतो की आपल्या देशाची न्यायव्यवस्था खूप संथ आहे, निकाल यायला वर्षानुवर्ष लागतात. पण आज इतक्या वर्षांच्या लढ्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने एक मोठा संदेश दिला आहे. न्यायालयाने त्या 9च्या 9 दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडित कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला असेलही, पण एक प्रश्न अजूनही उरतोच. हा खरोखरच झालेला पूर्ण न्याय आहे का, की व्यवस्थेतील ही क्रूरता थांबवण्यासाठी अजूनही खूप करणं बाकी आहे? मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.